महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आज इथे उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पारितोषिक वितरण सोहळा यामध्ये उपस्थित अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा, रतन टाटा स्कूल वाइस चांसलर श्रीमती अपूर्वा पालकर, कौशल्य विभागाचे आयुक्त श्री अमित सैनी, व्यवसाय प्रशिक्षणचा संचालक श्री सतीश सूर्यवंशी, दीपकचे कन्व्हीनर श्री कनक कवडीवाले, उपस्थित सर्व जॉइंट डायरेक्टर्स, पत्रकार, विद्यार्थी आणि पारितोषिक विजेता. फार वेळ झाली आहे तर मी जास्त बोलणार नाही, पण तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. आपण जे करता ते चांगला केला आहे, कोणाने ते सांगितलं पाहिजे. आणि आज इथे महाराष्ट्र सरकारतर्फे ते सांगितलं गेलं आहे की तुम्ही सर्व द बेस्ट आहे. तुम्ही ITI मध्ये बेस्ट आहे, तुम्ही डिफेक्समध्ये बेस्ट केला, तुम्ही तिथे पण ते मध्ये दिल्ली नोएडामध्ये गेले होते, तिथे स्किल कॉम्पिटिशन होता, तिथे पण आपण फार. सूर्यवंशी जी कितने आप माली जी कितने अपन अवार्ड जीते वहाँ पर? 17 अवार्ड, 22 अवार्ड तिथे पण आपले मुला मुलीने जिंकले. हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदलता महाराष्ट्र आहे, विकसित महाराष्ट्र आहे. माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांनी जे सांगितलं होता की जोपर्यंत शिक्षण जरुरी आहे, अतिशय जरुरी आहे, पण फक्त शिक्षण चालणार का? जोपर्यंत कौशल्ययुक्त शिक्षण आपण घेत नाही तोपर्यंत लाईफमध्ये आपण कधीही पुढे जाऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये आता मोठी प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे जॉब आहे, नवीन नवीन इंडस्ट्री येत आहे, नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट येत आहे, जॉबची कमी नाही होणार, पण जॉब घेणार कोण? आपल्या मुला मुलीने आपण कौशल्य प्रशिक्षण नाही दिले, त्यांची या मानसिकता तयार नाही केली की तुम्ही रोजगार करा, स्वरोजगार करा, पण स्वतःसाठी काही करा, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये जे बेरोजगारीचा पर्सेंटेज आहे ते आपण कमी करू शकत नाही. आता नवीन सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा तय केलेला, निश्चित केलेला आहे की यावेळी आपण जे नवीन 3-4 चांगली स्कीम सुरू केली आहे त्यामध्ये 5 वर्षाचे नंतर एकही मुला मुली महाराष्ट्रामध्ये ज्याने स्वतःचा काय करायचे असेल किंवा रोजगार किंवा स्वरोजगार, त्या सरकारचे हात त्यांच्याबरोबर नाही असेल. आम्ही सर्व काही त्यांच्याबरोबर करू, त्याच्यासाठी करू, त्याने फंड देऊ, त्याने प्रशिक्षण देऊ, त्याने मेंटरशिप करू, त्याने बँकाचे लोनच्या कोऑर्डिनेशन करून देऊ. हा महाराष्ट्र भारतामध्ये आज नंबर 1 स्टेट आहे, GDP मध्ये नंबर 1 आहे, एक्सपोर्टमध्ये नंबर 1 आहे, इन्व्हेस्टमेंटमध्ये नंबर 1 आहे, इरिगेशनमध्ये नंबर 1 आहे, स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे. आता आपण नंबर 1 राहायचे असेल, माननीय यावेळी बजेट प्रस्तुत करता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितला होता की आता महाराष्ट्राचा कॉम्पिटिशन महाराष्ट्राच्या इतर राज्यातही नाही आहे. महाराष्ट्राचा कॉम्पिटिशन आता दुनियाचे विभिन्न स्टेटतून आहे. आपले महाराष्ट्र 35 कंट्रीजपेक्षा जास्त आपला GDP आहे, प्रॉफिट आहे, आपला टर्नओव्हर आहे. हा महाराष्ट्रामध्ये कौशल्य विकास विभाग काय कंट्रीब्यूट करू शकता, हा आपल्या विचाराचा आहे. मी सर्व विजेत्यांना परत एक वेळा मनापासून अभिनंदन करतो. मी आता एक जीत का जज्बा हुनर से जब जुड़ जाता है, हर सपना हकीकत बनकर सामने आता है. मेहनत, कौशल और नवाचार की यही पहचान, युवा शक्ति से ही बनता है राष्ट्र महान, महाराष्ट्र महान. जे इथे पुरस्कार विजेता आहे, डिफेक्सचे पुरस्कार विजेता असेल, ITIची बेस्ट ITIची टीम असेल किंवा इतर पुरस्कार विजेता असेल, त्याने सर्वासाठी महाराष्ट्र सरकार कौशल्य विकास विभाग त्याने आपला ते डिफेक्स आपला जे फंड CM महाफंड आपण सुरू केला आहे त्यामध्ये 5 लाख रुपयाचं लोन त्याने 3% दराने मिळणार आहे.
त्यापेक्षा त्याने सर्व काही मेंटरशिप कोऑर्डिनेशन सर्व सरकारतर्फे आयोजित संस्था आणि NGO देणार आहे. त्यामध्ये हे जे काही सर्व विजेता आहे त्याने सर्वांनी आपण प्रायोरिटीवर घेऊ. आपल्याकडे जे महिला विजेता आहे त्याने आपल्याकडे जे अहिल्याबाई होळकरांच्या नावावर आपला पुरस्कार आहे स्कॉलरशिप आहे त्यामध्ये त्याने आपण प्रायोरिटीवर घेऊ. आणि त्याशिवाय नॅशनल स्केल कॉम्पिटिशनमध्ये जे विजेता जिंकून आले त्याने ज्याने गोल्ड जिंकले त्यांच्यासाठी 1 लाख, सिल्वर जिंकले त्यांच्यासाठी 75,000 आणि ब्रॉन्झ मेडल ज्याने जिंकला त्यांच्यासाठी 50,000 असा विशेष पुरस्कार आम्ही ते जाहीर करतो. तुम्ही सर्वजण पुढे यावा, एकत्र होऊन आपण काम करा. आपल्याकडे पण चॅलेंजेस आहे. आपल्याकडे प्रिन्सिपल्सची वॅकन्सीज आहे, आपल्याकडे टीचर्सची वॅकन्सीज आहे. कुठेही आपल्याकडे जे आपण न्यू एज कोर्सेस सुरू केले ते मशीनरी पण नाही आतापर्यंत आली आहे. आपलं जे शॉर्ट टर्म कोर्सेस केले आहे त्याच्यासाठी आपण नवीन टीचर हवा आहे. हे सर्व तुम्हाला पण माहिती आहे आणि आम्हाला पण माहिती आहे. पण आपण सर्वजण एकत्र होऊन माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये कौशल्य महाराष्ट्राच्या मध्ये आपापला भाग घेऊ असा सर्वांना विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.